चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी होणार आहे हेल्दी आणि टेस्टी लाल भोपळ्याचं मी इथे थालीपीठ करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लाल भोपळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भोपळा हे बघा शिजवून घेतलेला आहे। 1 वाटी मी पाणी घातलंय आणि थोडंसं पाणी आहे तर ते पाणी इथे आपल्याला तसंच वापरायचं आहे, टाकायचं नाहीये। आणि भोपळ्याचे मी इथे साली काढलेल्या नाहीये। सालींमध्ये बरेचसे जीवनसत्व असतात, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता, पण मी इथे साली काढत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शिजवलेला भोपळा घालून घ्यायचा आहे। मिरची आहे जी तेलामध्ये व्यवस्थित तळलेली आहे तर ती मी याच्यामध्ये टाकणार आहे। साठवणीची ही हिरवी मिरची ती आहे जे कुटून आणि वाळून ठेवलेली आहे, तर ही खमंग तेलामध्ये तळल्यानंतर याचा स्वाद खूप छान येतो। ती मिरची इथे मी घातलेली आहे। त्याच्या भांड्यामध्ये पाणी इथे ऑलरेडीच होतं आपल्या भोपळ्यामध्ये, थोडंसं मला हे फिरवून घ्यायचं आहे। इथे मी हे बघा पाणी घातलेलं नाही, फिरवून घेतलं। यात थोडेसे जाडसर तुकडे असले तरी सुद्धा ते तसेच ठेवायचे आहेत, पण पाणी घालून एकदम बारीक नाही करायचे। जेवढे होतील तेवढेच आपले ह्या पद्धतीने इथे आपल्याला करून घ्यायचे आहे। एक बाउल मी इथे घेतलेला आहे, बाउल मध्ये मला हे वाटलेला आपला शिजून घेतलेला जो भोपळा आहे तो काढायचा आहे। 1 कप किंवा 1 वाटीचं मेजर घेतलं तरी चालेल, तुम्हाला किती घ्यायचंय त्या प्रमाणामध्ये इथे पीठ घ्यायचे। 1 कप मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, अर्धा कप इथे ज्वारीचं पीठ आहे, तर अर्धा वाटीपेक्षा कमी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी इथे घेतलेले चण्याचं पीठ, बेसन पीठ इथे घेतलेलं आहे। 1 टीस्पून मी इथे घालणार आहे जिरं, अर्धा टीस्पून इथे मी हिंग घातलेला आहे, अर्धा टीस्पून मला इथे हळद घालायची आहे। आणि हिरवी मिरची ती जी तळून टाकलेली आहे ती भरपूर तिखट आहे, तरी सुद्धा इथे थोडंसं मी अर्धा टीस्पून इथे मी लाल तिखट घातलेलं आहे। चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे। इथे बाउल मध्ये मी पालक भाजी कापून घेतलेली, ती वाटीभर एक छोटी वाटीभर मी इथे पालक भाजी घालून घेते। सर्व आपल्याला मिक्स करायचंय। भोपळ्याचं आपण जे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ भिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे। अगदी थोडंसं पाणी लागलं तर आपण इथे वापरणार आहे। भोपळा उकडताना जे पाणी राहील थोडंसं, तर ते पाणी आपल्याला टाकायचं नाहीये, पौष्टिक पाणी आहे बघा, थोडंसं अगदी पाण्याचं 1 टीस्पून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। इथे आपला गोळा मळून झालेला आहे, थोडंसं पाणी आपण वरून लावलेलं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटं आपल्या पिठाला झालेले आहेत। थालीपीठ थापण्याचा हा बघा कपडा आहे, मी अशी चौकोन कापून ठेवत असते, कॉटनचा कपडा आहे। हा पाण्यामध्ये मी व्यवस्थित बुडवून घेते आणि पिळून घेते। ओला हा कपडा करून घ्यायचा आहे। तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, कपडा व्यवस्थित आपण पाण्याने ओला करून घेतलेला आहे। छोट्या मोठ्या साईजचे आपल्याला कसे पाहिजे तसे आपण इथे थालीपीठ आपले थापून घ्यायचे। पौष्टिक आणि हेल्दी थालीपीठ खूप छान लागतात, या पद्धतीने थालीपीठ नक्की करून बघा। चिटकाला लागल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये आपण हात आपला घ्यायचा आहे बुडून आणि थालीपीठ आपलं थापून घ्यायचं। थालीपीठ इथं आपलं थापून झालेलं आहे, हे बघा। तवा आपला गरम झालेला आहे, थालीपीठ असं आपलं घेऊन आणि अलगद आपलं थालीपीठ इथे कॉटनच्या कपड्यावरून निघतं। इथे तुम्ही तेल तूप काही वापरू शकता, मी इथे तेलाचा वापर खूप कमी करणार आहे, अगदी 1 थेंबभर तेल फक्त मी इथे सोडलेलं आहे। तुम्ही तूप बटर इथे वापरू शकता। इथे थालीपीठ मी उलट करून टाकलेलं आहे। भोपळ्याचे थालीपीठ आपले इथे तयार झालेले आहे। चटणी बरोबर दह्या बरोबर आपण हे खाऊ शकतो, अतिशय उत्तम चव याची लागते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हेज नॉनव्हेज रेसिपीची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आजची ही
थालीपीठाची पद्धत आणि ह्याच्यामध्ये जे आपण भोपळा घातलेला आहे, खरंच सांगते खूप उत्तम उत्तम हे थालीपीठ होतात. नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.